तर मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। दंगल नियंत्रण पथक त्याचबरोबर मुंबई पोलीस देखील तैनात करण्यात आलेत। काँग्रेसचं कार्यालय फोडल्यानंतर आता भाजप कार्यालयाला ही सुरक्षा देण्यात आली आहे। 100 पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तामध्ये तैनात आहेत। भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर जोरदार हल्ला चढवला होता। यामध्ये काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केलेली होती आणि पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपचे कार्यकर्ते देखील जखमी झालेले होते। त्यानंतर आता पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे। भाजपच्या कार्यालयाबाहेर अशा प्रकारे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे। आणि भाजपच्या कार्यालयाबाहेरून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, तो आपण पाहूया। काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर आज आपण जर बघितलं, मुंबईतील भाजपा मध्यवर्ती कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात झालाय। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवला आहे। दंगली नियंत्रण पथक असेल किंवा अनेक पोलीस या ठिकाणी वाढवण्यात आलेत। हे भाजपाचं मध्यवर्ती कार्यालय आहे आणि ह्या कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा बंदोबस्त वाढवण्यात आलाय, तैनात आहेत। मोठे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगली नियंत्रण पथक असेल हे देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले। तसंच बाहेरील बाजू जर बघितली त्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे अशी माहिती देखील आपल्याला मिळत आहे। मात्र काल झालेल्या प्रकारानंतर, तोडफोडीनंतर काँग्रेस कोणती भूमिका घेणार याकडेच ह्याच अनुषंगाने या ठिकाणी हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे असं चित्र या ठिकाणी आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन कमलेश निकमसह मयूर जाधव, TV9 मराठी।